पेण तालुक्यातल्या 2 घरफोडी चोरीच्या घटनांची उकल करण्यात पेण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलंय। या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि तिसरा आरोपी फरार आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये सुमारे 3,45,000 रुपयांचा चोरीचा माल हस्तगत केलाय आणि ह्या दोन्ही घटनांमध्ये चोरी करणारे आरोपी एकच असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय। पहिली घटना पेण शहरामधल्या मँगो होम्स सोसायटीमध्ये घडलेली होती। इथले रहिवासी विकास विठोबा खामदेकर यांच्या घरी 15 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 7 ते 16 जानेवारी रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून सोन्या चांदीचे सुमारे 1,95,000 रुपयांचे दागिने चोरून नेलेले होते। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यामध्ये 17 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना सुद्धा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित सुमित संतोष हंकारे याच्या हालचालींवरती सुमारे 35 ते 40 दिवस नजर ठेवून त्याला ताब्यात घेतलंय। या चौकशीमध्ये त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून चोरीला गेलेले सगळे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत। दुसरी घटना पाटलोणी कोपरोली या ठिकाणी घडली होती। फिर्यादी दिनेश म्हात्रे यांच्या भावाच्या घराचा कडी कोंडा तोडून 20 फेब्रुवारीला 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 6च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 1 ते 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केली। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी या ठिकाणी छापा टाकून आरोपी शमसुद्दा रईस कुरेशी याला ताब्यात घेतलंय। त्याच्या चौकशीमध्ये सलीम उर्फ अहमद फिरोज अन्सारी आणि मोहम्मद शाहिद अल्लाउद्दीन खान हे साथीदार असल्याचं समोर आलंय। त्यानंतर सलीम अन्सारी याला मुंब्रा या ठिकाणी अटक करण्यात आली। या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी, हत्यार आणि चोरीला गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली आणि मुख्य आरोपी मोहम्मद शाहिद खान हा फरार झालेला आहे आणि त्याचा शोधही सुरू आहे। नमस्कार। पेण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकरनगर भागातील मँगो होम सोसायटीमध्ये 17 जानेवारी 2026 रोजी विकास विठोबा खामदेकर यांच्या घरी चोरी झाली होती। सदरचे कुटुंब हे यात्रेनिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने आतमध्ये प्रवेश करून जवळपास 1,95,000चे जवळपास 2 लाखाचे दागिने चोरून नेले होते। सदर गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्ह्याच्या तपासामध्ये 30 ते 40 दिवसानंतर केलेल्या तांत्रिक तपासानंतर व केलेल्या सायबर तपासानंतर कुठलेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना सखोल चौकशी अंती सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्याच सोसायटीमध्ये राहणारा एक इसम यास आम्ही अटक केलेली आहे आणि अटकेअंती चौकशी अंती आम्ही चोरीस गेलेला 1,95,000चा दागिने जे सर्व हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळालेले आहे। त्याचबरोबर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पेणच्या लगत असलेल्या पाटणेश्वर या गावामध्ये दिनेश म्हात्रे यांच्या घरी देखील रात्रीच्या वेळेस घरफोडी झाली होती। तिथून देखील 1,50,000 रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा तपास त्याच पद्धतीने आम्ही केला असता मिळालेल्या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे सदर गुन्हा देखील आम्ही उघडकीस आणण्यात आम्हाला यश मिळालेले। सदरच्या गुन्ह्यामध्ये यातील आरोपी हे भिवंडी व मुंब्रा साईडचे असल्याची माहिती मिळाली। अत्यंत कसोशीने त्यांचा तपास करून त्याचा शोध घेऊन आमच्या डीबी पथकाने 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दोन्ही आरोपी भिवंडीचे आहेत। एक मुख्य आरोपी आहे तो आधी मुंब्राचा, तो त्याचा शोध घेणे बाकी आहे। त्यातील तिसरा आरोपीचा शोध घेतल्यानंतर गेलेल्या मालाचा आम्ही माल आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास माननीय आदरणीय आमचे पोलीस अधीक्षिका मॅडम अच्युत दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे ॲडिशनल एसपी शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे डिव्हिजनचे डीवायएसपी ललिता नारकुट यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमने गुन्हे डिटेक्शन टीमने केलेला आहे। त्या पथकामध्ये API राजपूत, PSI सुनील चव्हाण, PSI राजेश पाटील, SC कोकरे, SC वसकुटे, SC अजिंक्य म्हात्रे, SC अमोल म्हात्रे, SC सुशांत भोईर तसेच संदीप शिंगाडे, गोविंद तलवारे या डीबी पथकाने सुद्धा दोन्ही गुन्ह्यांचा अत्यंत कसोशीने तपास करून गुन्ह्याची उकल केली व गुन्ह्यातील गेल्या मालाचा हस्तगत केलेली आहे। धन्यवाद।